वटपौर्णिमेच्या एवढ्या खास दिवशी आमच्यासोबत असं काही घडेल हा मी विचारसुद्धा केला नव्हता. आता आमच्यासोबत काय झालं हे मी पुढे व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि आज सकाळपासूनच आमची तयारी चालू होती आणि ते लाडू आणि मस्त पप्पा पूजा करत होते आणि लाडू पहा कसे हेल्प करत होते पप्पांना. आणि सकाळपासून खूप सारं आभाळ आलं होतं, म्हणजे पाऊस तर येणार होताच. मग त्याच्यामुळे तर मी पहिलं म्हणलं अगोदर कपडे धुवून घ्यावा, आणि आई मस्त चुलीवरती चपात्या करत होत्या आणि कपडे खूप सारे होते, त्याच्यामुळे मी पहिलं तर कपडे धुवून टाकले, कारण की पाऊस केव्हाही येऊ शकत होता आणि आता पावसाळ्यामध्ये कपडे वाळवणं तर खूप अवघड झालं आहे. आणि पाहू शकता तुम्ही खूप सारे कपडे होते. त्याच्यानंतर घरात आले तर लाडूची अशी काही मस्ती चालू होती आणि मग मी लगेच सगळा स्वयंपाक करून घेतला. तर आज मी मस्त बेसनवडी, आमरस, चपाती, कुरडई, भजे वगैरे केलं होतं आणि त्याच्यानंतर मग मी लगेच रेडी व्हायला चालू केलं. मस्त मजेने मेकअप करत होते, पण पुढं काय होणार हे तर काही विचार केलाच नव्हता मी. मला ना बनवायचा होता गेट रेडी विथ मी व्हिडिओ, पण पावसामुळे ना लाईटसुद्धा गेले आणि ते सुद्धा राहिलं. माझं इकडून तिकडून कसं तरी आवरून घेतलं आणि रेडी झाले. तर मी हा जो चोकर वेअर केला आहे ना, हा मिशोवरून मागवला आहे आणि खूप छान लुक येत आहे याने. जर तुम्हाला याची लिंक हवी असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा, तुम्हाला DM मध्ये येऊन जाईल. आई आणि मी मस्त रेडी झालो होतो आणि खूप हौसेने गेलो बरं का आम्ही वडाच्या झाडाची पूजा करायला. आम्ही हुशाईमध्ये गेलो होतो, आमच्या इकडे तिथंच करतात वडाची पूजा. आणि गेलो तर लगेच पावसाची सुरुवात झाली. मग काय पूजा तर राहिली, फोटोज व्हिडिओ सगळंच राहिलं काढायचं. मग कसं तरी पाऊस थांबायची वाट पाहिली थोडा वेळ आणि पाऊस थोडा थांबला की आम्ही लगेच पटपट पूजा करून घेतली. पटपट म्हणायचं तर आम्ही पळतच पूजा केली होती. तर एवढंच होतं आजच्यासाठी. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो केलं नसेल तर करून घ्या आणि भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.